तर सांगली लोकसभा मतदारसंघाचा तिढा अखेर सुटलेला आहे। काँग्रेसचा गड मानल्या जाणाऱ्या सांगली लोकसभेची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मिळाली आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी झी मीडियाला ही माहिती दिली आहे। येत्या 2 दिवसात सांगलीच्या रिंगणात कोण असेल हे जाहीर करू असं राजू शेट्टींनी सांगितलं आहे। कोल्हापूरमध्ये राजू शेट्टींची बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी। आणि शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी आपला उमेदवारी अर्ज भरलेला आहे। मला सांगा, उमेदवारी अर्ज भरलेला किती कसा विश्वास वाटतो तुम्हाला? मला काय एकटं तर अजिबातच वाटत नाही, कारण एवढे लोक आलेले आहेत आणि मग चला आता तिसऱ्यांदा निवडणूक लढवतोय। तसं माझ्या आयुष्यातली 5वी निवडणूक आहे। पहिल्यांदा जिल्हा परिषद, मग विधानसभा, आता लोकसभेची 3री निवडणूक। तसं काय मला काय वाटत नाही आणि जोपर्यंत लोकांच्या मनात आहे तोपर्यंत निवडणूक लढवायची, वर्गणी देतात तोपर्यंत निवडणूक लढवायची। मी आमदार असताना 15 वर्षापूर्वी मला मुख्यमंत्री कोट्यातून एक मुंबईत फ्लॅट मिळालेला होता। त्याची किंमत त्यावेळी 45 लाख रुपये होती। मी ती कर्ज काढून घेतलेलं होतं। नुकतंच मी शिरोळला घर बांधत होतो आणि किती दिवस पत्र्याच्या घरात राहायचं। आता एक पोरं लग्नाला आली, घर बांधावं म्हणून तो फ्लॅट मी विकला आणि तो 1,43,00,000 विकला, म्हणून संपत्ती वाढली। एवढंच। मला सांगा, तुमच्या चिन्हांचं एक वैशिष्ट्य आहे, सुरुवातीला कप बशी, त्याच्यानंतर सिट्टी आणि आता तर बॅट। प्रत्येक वेळी आमचा पक्ष हा नोंदणीकृत पक्ष आहे, मान्यता प्राप्त नाही आहे आणि मान्यता प्राप्त होण्यासाठी किमान 2 खासदार निवडून यावे लागतात। ह्यावेळी 2 जागा आघाडीकडून सुटलेल्या आहेत, तर 2 निवडून आले तर मान्यता प्राप्त होईल, मग ही बॅट कायमचीच आमच्याकडे राहील। 2 जागा तुम्ही सुटलेल्या असं म्हणतात, दुसरी जागा नेमकी कोणती? सांगली। सांगलीची जागा तुम्हाला मिळाली? हो। उमेदवार कोण अजून ठरायचं। हो। अंतिम चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये सांगलीची जागा तुम्हाला द्यायचा असा निर्णय झाला? हो, सांगली जागा स्वाभिमानीचीच आहे। 1-2 दिवसामध्ये आम्ही आमचा उमेदवार करू। हे होती राजू शेट्टी, सांगलीची जागा आमचीच आहे आणि येत्या 2 दिवसात आम्ही उमेदवारी जाहीर करू असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। याच्यावरूनच सांगलीमध्ये निवडणूक रिंगणात काँग्रेसचा उमेदवार नसेल हे जवळजवळ निश्चित झालेलं आहे। कॅमेरामॅन मिथुनचा प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर।